यांची मुंबईतली रणनीती काय आहे आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केलेली होती. पाहूयात. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुन्हा एकदा जरांगे पाटील आपल्या बरोबर आहेत आणि या मुलाखतीचे दोन भाग आहेत. पहिल्या भागामध्ये मुख्यमंत्री आता जे बोलले त्याबद्दल बोललं पाहिजे. एक आता मुख्यमंत्र्याचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट आलं. ते असं म्हणाले की जर ह्या आंदोलनाकडे बघितलं ते रिसोर्सेस कुणाचे आहेत ते जरा बारकाईनं बघा ना. उपस्त कुठे कोणी सांगितलं पडून साहेबाला काय उपस्त कुठे नाही करायची गरज आहे. कोणी दिले आणि काय केले आम्ही आमचे वावर ऐकले काय करा तुम्हाला मागणी काय तुम्ही पालक आहेत राज्याचे प्रमुख आहेत. आमची मागणी ओबीसीतून आरक्षण द्या गॅजेटेड घेतं सगळ्याश्वरीचं अंमलबजावणी तेवढं डोकं लावायचं. मागं कोणी पुढं कोणी त्याला ते मग आबा सांगणारे ना आम्हाला 2-4 दिवसात कळालं 5-6 जण त्यांना सांगणारे कानं भरणार. त्यांच्या कानं भरण्याबरोबर काय होईल मराठा समाज त्यांच्यावर जो खुश आहे ना नसलं नाराज होईल. खुश आहे फडणवीसावरती मराठा समाज खुश आहे म्हणून तर सत्ता दिली ना मराठ्यांनी आणि नाराजीची लाट उसळत आणि त्या लोकांमुळं भाजपाचं नसलेलं राज्यातलं वाटलं होऊन जाईल आणि मोदी साहेबाच्या आणि शहा साहेबाच्या रोषाला सामोरं जावं लागेल. त्याच्यापेक्षा निर्णायक टप्पा आहे योग्य वेळी निर्णय घेऊन गोरगरीब मराठीचा सन्मान करावा. आणखीन त्यांच्या हातली वेळ गेलेली नाही. ते काय आमचे वैरी नाहीत. त्यांनी हा मुद्दा जो तुम्ही सतत मांडत आहात त्याबद्दल फडणवीस बोलतीलच. ते तुमच्या ह्या साधेपणाबद्दल त्यांचा काही आक्षेप नसावा. तुम्ही इतकं असं बसून कष्ट करत टपावर बसून जेवण करताय. त्यांचा आक्षेप आहे तो मागं जो इतका मोठा कुठं स्कॉर्पिओ आहे कुठं इनोवाचा आहे इतका मोठा रिसोर्स आहे आणि ते असं सूचित करतायत की हे आंदोलन कुणीतरी राजकीयदृष्ट्या त्यांच्या विरोधात किंवा तसं ते म्हणाले नसले तरी रिसोर्सबद्दल ते बोलत आहेत. त्याचे मग त्यांची तीच चूक आहे ना. मग त्यांनी मग लोकांच्या भावना आणखीन दुखात जसं ते काल सरकारच्या हातात असून बी त्यांनी 1 दिवसाची परवानगी दिली हातात असून लोकांची कालपासून असे लाटू सळी साहेब. मी नाही गाड्यान मीडियाला खरं बोलत जाऊ तिकडं मला माझ्या पोटात राहतं नाही आणि मग ते उगाच भंगारावला तिचं होतं माणूस खोटं बोललं की माणसाने खरं बोलावं जे तोटा होईल ना होईल जे होईल ते होईल. काय विचार करायचं जीवन एकदाच देवान जीवन दिलंय हाय तसं देवान दिलेलं जीवन जगायचं. तुम्ही बघा आता जुन्नरला केवढी सभा झाली मोठी झाली सभा. त्याच्यापेक्षा नारायणगावची मोठी की कालपासून काय झालं साहेब असं का बघायला लागले. भाजपचे नगरसेवक होते बरं कधी बघितलं मी. मग तर लोकांची अशी झाली असं नाही गाड्या. मग फडणवीस साहेब लोकांना हे पटत नाही. मग आता तुम्ही पोलिस बघून घेता म्हणणार हाणणार म्हणणार 1 दिवसाची परवानगी देणार हे अन्याय आहे ना. नाही पण कायदा आणि सुव्यवस्था त्यांना सांभाळायचं ना. काय का कोण बिघडून देत हो तुम्ही नीट बोलल्यावर खवट बोलत येतात फडणवीस मग कळून देत नाहीत. ढुसणा डेंजर आहे त्यांचा जनरलीत लागत माणसाला एका ढुसण्यात कळत नाही. फक्त भाषाला डेंजर आहे ती गुळमट वाटते फक्त गोड भाषा नाही ती. ते पाटील तुमच्या अडचण लक्षात येते का? आता आपण किती आलो 30-35 किलोमीटर आलो पाटील. 30-35 किलोमीटर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून आलो. आता वाजलेत 5. तुम्ही मुंबईत जाईपर्यंत काय परिस्थिती निर्माण होईल? किती वाहनं जातील? त्याचं कंट्रोल कोण करणार? ते 5,000ची मर्यादा आहे ती कोण पालन करणार त्याचं? हे प्रश्न पडला मला हे प्रश्न तुमचा पडला हे प्रश्न पडला मला तुमचा. मी तिथं जाऊ तर माया पोराला दादागिरी करायची. मी सांगतो तिथे गेल्यावर इथं 5,000 बसणार आहे तर 4,000 बसायचे. बाकीच्यांनी अमुक ग्राउंड सांगितलंय त्या ग्राउंडवर जायचं. शेवटी आपण मुंबईत येत आपल्याला न्याय पाहिजे. ठीक आहे. टाईटपणा करायचा नाही. संयमानं राहायचं शांत राहायचं. माझ्या पोरं बसतेच जाऊ. ठीक आहे. मी सगळ्यात मोठी ब्रेकिंग NDTVवरती आहे. एक वेगळी विभागणी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनातली केलेली आहे. मला वाटतं पहिलं चॅनल असेल की जितक्या सविस्तरपणे तुम्हाला सांगताय. केवळ 5,000 लोकांनी तिथं जायचं आहे. बाकीच्या लोकांनी वेगळ्या मैदान. ते वेगळं मैदान कुठे आहे? तिथे जास्त जवळ 1-2 किलोमीटर किती लांब असायचं आणि आम्हाला काय होतं लांब वाटलं तर काय होत नाही. आम्ही तुम्ही निवडलंय का सरकारने निवडलंय? सरकारने म्हणा आमचं ग्राउंडला आमच्या बापाची का वावर होय तिथं आम्हाला काय माहिती तिथं काय आहे ते. आता आझाद मैदान कुंकड याचा मेळ नसतो आम्हाला ते कोणाला माहिती. आम्हाला आझाद मैदानला जाता जाता पंचायत होती. जे खरं आहे ते आहे ते त्यांनी तिथं हाई कुठं देते ना तिथं बसते. काय सरकारने दुसरं मैदान द्यायचं आहे तिथं पोरं काय बसते. मुख्य आंदोलन आझाद मैदानाला. मुख्य आंदोलन आझाद मैदानावरती दुसरं मैदान उर्वरित लोकांसाठी ते पण सरकारनेच द्यायचं. आमच्याला बापाची वावर होती
ते निवेदन कोण द्यायचं त्यांना द्यावं लागेल ना. म्हणजे पाटील तुम्ही हा एक वेगळ्या प्रकारचा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत नाहीत का की आझाद मैदानात अटी घातल्या 5,000 मी जाईल, उर्वरित ठिकाणी मात्र तुम्हीच मैदान द्या, मग बाकीचे लोक तिथं जातील. आमचं कुठं मैदानी ते द्यावं ना. ते बसते ना पोरं, मी बसतो. तुम्हाला शांतता ठेवायचं नका, बिघडायचं नाही ना, देऊन टाका तिथं मैदान. पण आता जरी गेले जाऊ द्या, गेलेत पुढं लोक हजारोच्या संख्येने गेलेत. ते गेलेले आता काय तुमचा काय आता डोका लावा. पण मी शब्द काय देतो, मी बोलतो ते करतोच आहे. आमच्याकडे SP होते बलकवडे नाव साहेब नावाने, बलकवडे साहेब. आता ते ACP आहेत पुण्यामध्ये. बहुतेक असते ते एक शब्द बोलले होते त्या टायमात. ते म्हणले जमीन कोणाला येते पण वापस पाठवलं अवघड आहे. मी स्वतः बघितलं, म्हणले 1.5 करोड लोक तुम्ही वापस पाठवले अंतरामध्ये. माझा समाज माझं ऐकतो, मी त्यांचा ऐकतो, आमचा विश्वास आहे एकमेकावर. नाही मग आता तुम्ही NDTVचं एक कव्हरेज महाराष्ट्र 3 दिवस सलग बघतोय. जे लोक मुंबईमध्ये गेलेले आहेत, तुम्हाला न विचारता पुढे गेले आझाद आहे, त्यांना तुमचं काय आव्हान आहे? काही करीत नाही ते. तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. मी तिथे गेलो का सांगतो, त्यांना परत पाठवणार. मी तिथे गेलो की सांगतो ग्राउंडवर जाऊन बसा, जिथं पार्किंगला जागा दिली त्या पार्किंगवर गाड्या लावा. आपल्याला शांततेत लोकशाही मार्गानं जात जिंकायची, हरवायची नाही. आपल्या आडमोठ्या धोरणामुळं आपण संयम न ठेवल्यामुळं समाजाचं वाटोळं होईल. आपल्याला आपलं वाटोळं झालं तर चालेल, समाजाचं होऊ द्यायचं नाही. निवांत खा प्यान झोपा तिथं. ठीक आहे. एक महत्त्वाचं आव्हान मनोज जरांगे पाटील यांचं NDTVवरती, जे लोक मुंबईमध्ये गेलेले आहेत त्यांनी तिथंच थांबावं. ते जरांगे पाटील तिथे गेल्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी पार्किंगची सोय आहे, जिथं सरकार एक दुसऱ्या मैदानाची मागणी जरांगे पाटलांनी आता सरकारकडे केलेली आहे की त्या ठिकाणी जावं. आता देवेंद्र फडणवीस यांचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. ते असं म्हणाले की OBC समाज किंवा मराठा समाज या दोन्ही समाजाला समोरासमोर आणण्याचा सरकारचा कुठेही प्रयत्न नाही आहे. प्रयत्न नाही. तुमची गळ एवढं, तुमची गळ एवढं वेतनच्या राव काय राव मग पंचायतपणा केला का मग टकून जातं काम. अधिवेशन असतं पक्षाचं, संघटनेचं, शेतकऱ्याचं. त्या अधिवेशनात ठराव करतात, सरकारला देतात. गोव्याला सरकार त्या हिशोब होते ठराव करणारा संघ. तुमचं जर एवढं वय घेतलं अधिवेशन काय घ्यायचं म्हणून साहेबाकडे जायचं म्हणायचं करूया मागणी लांबरवाडी. तुम्हाला म्हणता हे आम्हाला मग OBCच्या नेत्याला. आणि मग आता अधिवेशन नाही घेतलं गोव्याला, फडणवीस साहेब नव्हते तिथं. जसा मराठा समाज आहे तसा एक OBC समाज पण आहे, त्याचंही म्हणणं ऐकावं लागेल. उदाहरण दिलं तुम्हाला. अधिवेशन असं असतं की पक्षानं शेतकऱ्यांना घ्यायचं, मागण्या द्यायच्या, सरकारला ऐकत नाही म्हणून सरकारचे यांचे संघ आहे अधिवेशनाला तिकडं आणि ठराव करते अमुक अमुक ठराव. किती येड्यात काय धंदे कसला ठराव काय केले कोणाला माहिती त्यांचे, त्यांच्या मागण्याचे. त्यापेक्षा अधिवेशन काय घ्यायचं, जायचं कचकून आणि म्हणायचं मुख्यमंत्र्याला हे आमची अंमलबजावणी करा. हे तुम्ही OBC नेत्यांना सांगताय. फडणवीस साहेबाला प्रश्न विचारला म्हणून फडणवीस साहेबाचे लोक आहेत हे सगळे. म्हणजे OBCच्या संदर्भात आज जे लोक भूमिका घेत आहेत ते फडणवीसांचंच डोकं आहे. आणि मग कोणा डोकं आहे? हो, त्या डोक्याला चॅलेंज नाही. चांगल्याचे पत्ते गोल केलेत त्या पट्ट्याने, चांगल्याचे पत्ते गोल केलेत. कोणी दिल्लीला हिंडत आहे, कोणी इकडे हिंडत आहे, कोणी तामिळनाडू गेलं, काही चहाचे मळे घेतलेत आसामला भेटलेत खुरपीत तिकडे. काय राग आहे तुमचा फडणवीसावर? मराठ्याचा काय राग आहे त्यांना का मानला आम्हाला? तुम्हाला आता गणपती दिसतो? असं तुम्हाला कुठं वाटतं? हे बघा आत्ताचं स्टेटमेंट ऐकतो तुम्ही तुमचा प्रतिवाद जरूर करा. ते काय म्हणाले का ते राज्याचे मुख्यमंत्री ते आंदोलनात त्यांची भूमिका फार पाहतो. ते म्हणाले की मी ज्या वेळेला मुख्यमंत्री होतो तेव्हाच मी आरक्षण मिळवून दिलं, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आले, त्या सरकारनं सगळ्या गोष्टी केल्या. तुमचा राग आमच्यावर कशासाठी? त्यांचं कशासाठी का मानलं आमच्या महिलाला? काय गरज होती? तेव्हा गणपती नव्हते का? आता तुम्हाला गणपती बाप्पा दिसते, देवाच्या आडून लापा लागले. तेव्हा नव्हते गणपती. तेव्हा तुम्ही नाही का मग हिंदू विरोधी? आम्हीच आता देवदेवतांचं लगेच आम्हाला कारण सांगायला लागले आणि हिंदू विरोधी म्हणायला लागले. तुम्ही तर धपटून काढा आम्हाला. तेव्हा गणपतीच होता. तो लाठी हल्ला मग गणपतीच होता ना तेव्हा बी. तेव्हा मग ती काय सोयी असतात त्यांनी बिघडली. मग जमन का असं म्हणलं? काही आरोप करतात आमच्या, म्हणून त्यांचं आमच्या ती पण मासा ते काय आमचा शत्रू हे का वैर हे का आपल्या काय बांधायला बांध हे का ते काय करणार, काय मसाड चोरले आमची का काय चोरली. ते असं म्हणतात की मी OBC समाजावरती पण अन्याय होऊ देणार नाही आणि मराठा समाजातल्या लोकांनी समजून घ्यावं की असं आरक्षण मिळणं शक्य नाही. आम्ही का म्हणलं त्यांच्यावर अन्याय करा? आमचं आहे गॅजेटेड तिने आमच्या नाही, सातारा संस्थांचं, हैदराबादचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं.
कुणबी मराठा कुणबी मग हां. आमचं गॅजेट लागू करायला काय अडचण आहे? त्या सरकारी नोंदी दुसरं मराठा आणि कोण बी 58 लाख नोंदी आहेत, काय अडचण आहे? आलते का लोक एवढं रस्त्यावर कुलकर्णी साहेब ते एवढं तर रस्त्यावर प्रश्नच आलते का? नाही. या आंदोलनातली काय जी करून झालं? उत्स्फूर्तता आहे ती खूप नाही, मोठी नाही, आहे. नाही, नाही, मी मला खोट्या मापल्या माहिती आहे. कालपासून 1 दिवसाचे जे दिलं ना तेव्हापासून मराठी वितरून गेले. तुम्हाला असं म्हणायचं की 1 दिवसाचा परमिशन दिल्यामुळे जास्त लोक रस्त्यावरती आले. आले म्हणजे त्यांना वाटायला लागलं की आपल्या काळजावर वार करायला लागले जाणून बुजून, आणि ते खरंच आहे. तुम्हाला सरकारला अधिकार आहे ना परवानगी द्यायची. 1 दिवसाच कशामुळे दिली? आणि एवढी मोठी मुंबई कोणती मुंबई? एवढी मोठी आणि रोज तुंबते तवा तुमचं तुंबायला लागलं होय. रोज तुंबते सगळं गोटे होऊन चालले ते तुंबलेल्या पाण्यात, तेव्हा जमतं. तुमची रेल्वे एकामेकाला आडी आली तेव्हा तुमचं जमतं. तुमची एखादी एस टी बिघडली ते दोन ताळाची एस टी आहेत तुमच्याकडं, त्या बिघाड्यात चालते. आमचं लय तुम्हाला लय नुकसान व्हायला होय. आम्ही कोपऱ्याला